लाडकी बहीण योजनेत सरकारने लावलेल्या निकषांवरनं आता लाडक्या बहिणींचा सरकारला बोजा झालाय का असा सवाल उपस्थित होते। त्यामुळे आता विरोधी पक्षाने सरकारवरती टीकेची झोड उठवली आहे। सरसकट बहिणींना 1500 रुपये वाटणारे एकनाथ शिंदे आता पात्र बहिणींना लाभ मिळेल असं बोलताना दिसतायत। त्यामुळे विरोधक प्रचंड आक्रमक झालेत। तर योजना जैसे थे असून त्यावर केवळ निकष असणार अशी सारवासारव सत्ताधारी पक्ष करतोय असंही दिसून येत आहे। तर लाडकी बहीण योजनेवरनं आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद सुरू झाल्याचं दिसून येत आहे। दरम्यान सत्ताधाऱ्यांचं यावर काय म्हणणं आहे ते आपण पाहूया। हा विषय सहकार विभागामध्ये येतो। सहकार विभागामार्फत त्या याद्या मागवल्या जातात। आमच्या कृषी खात्याकडे नाही येते काम। आणि जेव्हा व्यवस्थितपणे बजेटमध्ये किंवा आर्थिक परिस्थिती जेव्हा राज्याची व्यवस्थितपणे होईल तेवढं 4-6 महिन्यामध्ये ते निर्णय घेतील। आर्थिकदृष्ट्या या आमच्या महिला भगिनीमुळे तिजोरीवर जो थोडासा बोजा पडलेला आहे तो शेतकऱ्यांसाठी आम्हाला सरप्लस करता येत नाही, म्हणून जरा आम्ही मागे पुढे करतो आहोत। आणि मागे पुढे करून त्यातून जरा थोडीशी उत्पन्नात वाढ झाली की आम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे, त्यामुळे थोडंसं मागे पुढे होईल, पण ते कधी ना कधीतरी होणार 100%। नुसता संभ्रम तयार करतायत। जे लाडक्या बहिणींचे अधिकृत लाभार्थी आहेत नियमाप्रमाणे, आणि जो शासन निर्णय झाला होता लाडक्या बहिणीबद्दलचा त्यामध्ये कुणी गैरफायदा घेतला असेल तेवढाच रिव्ह्यू होणार आहे। बाकी योजना जशी आहे तशीच आहे, तशीच चालणार आहे। लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू करत होतो तेव्हाही टीका केली, पैसे मिळणार नाहीत, फक्त हे चुनावी जुमला आहे। अरे 5 इन्स्टॉलमेंट दिले, 6वा इन्स्टॉलमेंट पण आमचा दिला। ते विरोधक चारी मुंड्याचीच झाले आणि आता परत म्हणतात की याची एवढंच मी आपल्याला सांगतो, पात्र लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही, बिलकुल राहणार नाही। हा पूर्णपणे त्या लाडक्या बहिणींना मी शब्द देऊ इच्छितो। या संदर्भात विरोधकांनी काय टीकास्त्र डागलंय पाहूया। की महाराष्ट्रात ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यातल्या कुठल्याही बहिणीचं हे जे 1500 रुपयाचा जो दर महिन्याला मदत मिळते किंवा त्यांना सरकार देऊ करते, ती कुठल्याही महाराष्ट्रातल्या बहिणींचं कमी होऊ नये। आणि जर सरकारला अटी शर्ती घालायची असेल तर इथून पुढं जे नवीन लाभधारक होतील त्यासाठी घालायला हरकत नाही। लाडक्या बहिणीचे काय हाल होतील आता बघा ना जरा। अरे थांबा, 26 जानेवारी जाऊ द्या आणि मग लाडक्या बहिणी बघा कशा रडायला लागतात। लाडक्या बहिणी फक्त निवडणुकीपुरत्या होत्या। अहो लाडकी बहीण ना, लाडक्या बहिणी निवडणुकीपुरत्या होत्या लाईनीत उभ्या, बाकी काय। ज्या लाडक्या बहिणींना पैसे दिलेले आहेत त्यांच्या खात्यातून ते पैसे परत घ्यायचा कार्यक्रम सुरू झाला। ही अत्यंत गंभीर बाब आहे। निवडणुकीच्या आधी तुम्ही पैसे दिलेत मतांसाठी, त्यांची मतं घेतलीत बहिणींची, आणि आता तुमचं काम झाल्यावर त्या बहिणींच्या खात्यातून पैसे परत काढतात काही कारणानं, तेव्हा तुम्हाला कळलं नाही का पैसे देताना त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत, काही चुका आहेत, काही खोटी कागदपत्रं आहेत, तेव्हा तुम्ही धडाधड पैसे दिले। राज्यामध्ये फार मोठी वित्तीय तूट आहे, राज्य आर्थिक संकटात आहे, हे आम्ही वारंवार सांगतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।